ज्याला चांगलं जीवन जगायचंय, मायबापू गुरुजी चांगलं जीवन जगायचंय, त्यांनी दोन गोष्टी कधीच लक्षात ठेवू नयेत आणि दोन गोष्टी कधीच विसरू नयेत. दोन गोष्टी विसरू नयेत, जीव गेला तरी विसरू नयेत. त्या दोन गोष्टी अशा आहेत, एक भगवंताचं नाम, त्या नामाचं स्मरण कधी विस्मरण होऊ नये, भगवंताच्या नामाचा विसर कधी पडू नये. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत त्यांचा उपकार नाही फेडता आला तरीही फक्त लक्षात तरी असावा, विसरू नये. न विसरण्याच्या ह्या दोन गोष्टी, भगवंताचं नामस्मरण आणि आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केलेत ते उपकार विसरू नयेत. आणि दोन गोष्टी कधीच लक्षात ठेवू नयेत, त्या विसरून जाव्यात. नंबर एक, आपण लोकांवर केलेले उपकार, आपण ज्यांच्यावर उपकार केले ते उपकार आपण लक्षात ठेवूच नयेत. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यावर अपकार केले ते अपकारही आपण तिथल्या तिथं सोडून द्यावेत. त्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला. अहो माणसावर सोडा, जडावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. जडावर सुद्धा संतांनी उपकार केले. भिंतीचा कुठं सप्ताह होतो का? इकडे बसलेली बोला, इको कमी करा बोलताना. भिंतीचा सप्ताह होतो का? ज्ञानोबारायच्या दगडाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी सांगितली, त्या दगडाचा सप्ताह आणि त्या दगडाचं मंदिर उभा राहतं का? अहो जिथं रेड्याला हात लावला रेडेश्वराची समाधी होते का? जडावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दर्शनी हरे ताप. संतांनी जडावरही उपकार केले. भिंत चालली नसती तर आश्चर्य होतं, रेडा बोलला नसता तर आश्चर्य होतं. बरोबर आहे महाराज, बाळासाहेब महाराज? चालली नसती भिंत तर आश्चर्य, रेडा बोलला नसता तर आश्चर्य. हे माणसाला कळत नाही, हे बी एक आश्चर्य. सांगू, माणूस घडतो संतांच्या संगतीने आणि बिघडतो दुष्टांच्या संगतीने. घडणे अथवा बिघडणे. बरं त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, अशा माळरानामध्ये कुणीतरी आपल्याला अडवावं आणि अडवून कुऱ्हाड घेऊन यावी. एक कुऱ्हाड असावी आणि ती कुऱ्हाड आपल्या मानेवर ठेवावी. कुऱ्हाडीचे घाव आपल्यावर घालावेत. जसं लोखंड असतं आणि लोखंडाला लोखंडाचीच कुऱ्हाड, लोखंडाचाच घन जसे ठोके घालतो, तसा एखादी कुऱ्हाड आपल्यावर सुद्धा बसावी कधीतरी. आपले तुकडे तुकडे व्हावेत महाराज, या देहाचे तुकडे व्हावेत, कुऱ्हाड बसावी. आपल्यासारख्या लोखंडावर बसलेली कुऱ्हाड मात्र परिसाची असावी. आणि ती कुऱ्हाड जरी आपल्या डोक्यावर बसली तर मला वाटतं आपल्यासारख्या लोखंडाचं प्रत्येक घावाला सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक शरीराचा भाग सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. हे उपकार कोणाचे असतील? संतांनी दिलेल्या शिव्या, संतांनी दिलेला शाप, संतांनी बोललेले वेगवेगळे शब्द, कठीण शब्द, हे सुद्धा माणसावर केलेला उपकार आणि माणसांचं कल्याण करणारेच ठरलेले आहेत, माणसाचं हित करणारेच ठरलेले आहेत. आमच्याकडे मारुती महाराज दस्तापूरकर होते. ते एका माणसाला सहज म्हणाले होते, कीर्तन फार गोड करायचे, मी ठरवून आलोय बरं का, आता हे असू द्या, काही फरक पडत नाही, भिजू द्या, नाही पत्र काढून टाका, मी भिजत करणार कीर्तन. आणि मी भिजत कीर्तन केल्यास मी देशात गाजणार. का नाही गाजणार? सगळेच जर गाजत असते. फक्त आबाला बाजूला काढा, त्याला भिजू देऊ नका. त्याचा आवाज फार महत्वाचा आहे. काय कोकळे सारखा कंठ आहे. हे दोघांनी काय चाल गायली हो अशा वातावरणात. काय वाजवलं हो तुम्ही, टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. मारुती महाराज दस्तापूरकर आमच्या गावी रात्री 1 वाजता वेळ मिळायचा आम्हाला. 1 वाजता कीर्तनाला यायचे आणि 1 वाजता आल्यानंतर सकाळी तिथंच थांबायचे. सकाळी उठल्याबरोबर मला बहिर दिशेला जायचंय रे, 1 तांब्या आणून द्या रे. 1 जणांना तांब्या आणून दिला. आल्याबरोबर महाराजांनी असं शर्ट केलं, त्याचं केल्याबरोबर त्याच्या गळ्यात माळ नव्हती, काळा दोरा होता, माळ नव्हती. महाराज म्हणले, तांब्या धरला, भिंतीवर मारला. महाराज म्हणले, ज्याच्या गळ्यात माळ नाही तुझ्यासारख्या मूर्खाच्या हाताने मी पाणी सुद्धा बाहेर दिशेला नेत नाही. तिथंच पाय धरले त्या माणसानं, म्हणले, महाराज माझ्या गळ्यात माळ टाका, मी काही माणूस आहे का? मला जगण्याचा काय अधिकार आहे? माळ टाका. ईश्वर गंगाराम ढाकणे. हे बघा, जाऊ द्या महाराष्ट्रात नाव, आजही माणूस आहे. आल्याबरोबर प्रत्येक महाराजांचे पाय दाबितो. आणि महाराजांनी एवढा उपकार केला की गावानं त्याला पुढे चालून तेवढ्या मोठ्या गावानं बिनविरोध सरपंच करून टाकलं. त्याचा उजेड केला. अंगठा ज्याला एक अक्षर वाचता येत नाही, याला म्हणतात संतांची कृपा. आज थाट आहे त्याचा महाराज, ह्याला म्हणतात संतांची कृपा. सहज दिलेली शिवी सुद्धा माणसाचा उद्धार करते, माणसाचं हित करून जाते. संत उपकार करताना संत असे उपकार करतात, नाही संतांचं जीवनच उपकारासाठी असतं.
माझा शब्द लक्षात ठेवा दादा, शब्द लक्षात ठेवा. तुम्ही अशा वातावरणामध्ये इथं बसलायत, अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही या मारुतीरायासाठी बसलायत ना. आजपासून 1 वर्षापर्यंत इथं आलेल्या सगळ्या पोरांचंही कल्याण, म्हणजे लग्न होईल असं म्हणत नाही मी, पण इथं आलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचंही कल्याण लक्षात ठेवा. लाडक्या बहिणींनो, पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या घरात, तुमच्या संसारात आणि तुमच्या वारकरी संप्रदायाच्या साधनेमध्ये आतापर्यंत नाही पडला तेवढा फरक 100% पडल्याशिवाय राहत नाही. हे आपलं वाक्य आहे. अशा परिस्थितीत कोण करतंय, पण अशा परिस्थितीतही तुम्ही असे उभा राहिलात. अरे वा वा वा, माझ्या आयुष्यातलं हे पहिलं कीर्तन आहे अशा पद्धतीनं होणं. कमाल आहे तुम्हा माणसांची. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर मी दंडवत घालतो बुवा. इथं उपकारासाठीच संत येतात, दुसरं कारणच नाही. कारण नाही. ऐकता, आता बोलूच नका. हा, एक वाक्य सांगू. कुठं बोलावं, काय बोलावं आणि कुठं गप बसावं हे ज्याला कळतंय तोच मोठा होतो. इति उवाच गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कुठं बोलायचं, काय बोलायचं आणि कुठं थांबायचं हे ज्याला कळलं तोच जीवनात यशस्वी होतो. पोरांनो लक्ष द्या. फक्त उपकार करण्यासाठीच, पण त्यांचे उपकार महाराज बाकीच्यांसारखे नसतात. संसारच उरू देत नाहीत. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. युद्ध जिंकत आलो होतो महाराज. आधीच अर्ध युद्ध जिंकलं होतं. कुण? ह्या बाबानं, ज्यांच्यासाठी तुम्ही इथं थांबलायत ना अशा पावसात, ह्या बाबानं आधीच अर्ध कंबरड मोडलं होतं. कुणाचं? लंकेचं, रावणाचं. काय शहाणी माणसं अशी असतात, कारणावर घाव घालतात, कार्यावर घालीत नाहीत. झाडाचे शेंडे खुडीत नाहीत, मुळाकडे जातात. हनुमंतराय गेल्याबरोबर केलं काय? लंका जाळली. लंका जाळली म्हणजे काय? लंका जाळली याचा अर्थ आहे लंकेतल्या लोकांचं धाडस, लंकेच्या लोकांचं कंबरड आणि धाडस सगळं संपवून हनुमंतरायांनी अर्ध युद्ध जिंकून हनुमंतराय परत आले होते. असा दूत या देशाला पुन्हा मिळाला नाही, असा भक्त या देशाला पुन्हा मिळाला नाही, असा संत या देशाला मला वाटतंय तेवढा मोठा, ज्याला जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तीची वाट विचारावी. त्याचं कारण हे आहे, देवाचं काम करत असताना, मालकाचं काम करत असताना, स्वामीचं काम करत असताना माय बापू या मारुतीरायानं हो नुसता गेला नाही, सीतामाईचा पत्ता घेऊन आला नाही, एवढंच काम केलं नाही, अर्ध नाही सगळं जिंकत होता. पण बोलीला वाल्मिक तैसीची करीन म्हणून लंका जाळली याचा अर्थ खच्चीकरण केलं. आणि खच्चीकरण केलं की माणूस तिथंच संपत असतो. बाकी युद्ध फक्त नावाला शिल्लक होतो. एवढं खच्चीकरण केलं लंकेतल्या लोकांचं. कसं कसं केलं? एक तर सगळी लंका उघडी केली. राहिली का काही इज्जत? राहिली का? बोला ना. उघडी केली सगळी. केली नाही का? बरं केली तर केली. मला सांगा, जिथून हनुमंतराय निघाले मैनाक पर्वतावरून उड्डाण केलं, उड्डाण केल्यानंतर किती पैसे रामचंद्रांकडून घेतले? गाड्यांचा खर्च बोला की, नेटवर्कचा खर्च, कशा कशाचा खर्च रामचंद्राकडून घेतला? अरे 1 रुपया न घेता ज्यानं देवावर एवढा मोठा उपकार केला की 4 महिने प्रभू रामचंद्राला थांबावं लागलं होतं. हे पाऊस, पूर, पाणी यासाठी थांबावं लागलं होतं. पण हनुमंतराय नाम लेत भव सिंधू तरई, नामाने फक्त भव सिंधू तरून गेला मालकाचं काम करण्यासाठी. बर काही नेलं नाही. बरं आबा तिथं गेल्यानंतर खर्च काय सांगा मला? दूत असा असावा, आपला पीए असा असावा, आपला कार्यकर्ता असा असावा, या देशाला कळावं. आपला नोकर असा असावा, या देशाला कळावं आणि या देशातल्या लोकांनाही कळावं. हो, ही आचारसंहिता तेव्हापासून आहे. इथून दूत गेला
लंका रावणाची, मला वाटतं घर रावणाचे, तेल रावणाचं, कपडा रावणाच्याच लंकेतला, काड्याची पेटी रावणाची, विस्तव रावणाचा, फुकायला तोंड रावणाचं, जळाली दाढी रावणाची, आणि विजय झाला हनुमंतराय आणि लंका जाळली रावणाची. जाळीयली लंका धन्य 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 म्हणे तुका. एवढंच नाही महाराज, रामचंद्रजी तर हातबल झाले आणि लक्ष्मणाला म्हणायला लागले, लक्ष्मणा आता कोणाच्या तर करवी निरोप दिला पाहिजे की अयोध्येचा राजा हो मी कधी होऊ शकत नाही आणि मी आता अयोध्येला परत जाऊ शकत नाही, पण निरोप देण्यासारखा आहे कोण? कोण जाईल इथून पाताळातून वर आणि वरून माझ्या अयोध्येपर्यंत? आता मी जगू शकत नाही, मला कळून चुकलंय. आज 8 दिवस झालं ज्याच्या सोबत युद्ध करतोय मी, ह्यानं मला पहाटे पहाटे उचलून इथं आणलंय, त्या अहिरावणाला मी आता मारू शकत नाही. रावणाचा मामा आही आणि मही, आही रावण म्हणजे शुद्ध अहंकार, त्याला मी आता मारू शकत नाही. मला दिसायला लागले लक्ष्मणा आपण दोघंही इथं संपलोय आता. का याला मारायला जावं? एक बाण मारला, शेकडो रक्ताचे थेंब याच्या शरीरातून उडतायत आणि त्या शेकडो रक्ताच्या थेंबातून शेकडो हजारो अहिरावण तयार होत आहेत. कुणाकुणाला मारू? बरं युद्ध थांबवावं तर तो थांबवित नाही, तो आपल्याला संपविल्याशिवाय राहत नाही. किती दिवस रक्षण करायचं स्वतःच? लक्ष्मणजी म्हणाले, दादा कुठला तरी पर्याय, कुठला तरी उपाय. हो आता तुम्ही हातबल झालात, विवेक आहात तुम्ही, तुमच्याकडे जेवढं ज्ञान आहे मला काय कळतंय, काय करावं लागेल? प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणजीला, इथं तर तो येऊ शकत नाही, पण माझा हनुमंत जर इथं असता, माझा मारुती जर इथं असता तर काहीतरी करता आला असतं. असं नाव एक सांगू का दादा, चलत चलत जर ठेच लागली नाही, पायात कंच करण असा ह्या डोंगरातला काटा शिरला मोठा, तर माणूस काय म्हणतंय? आई ग. बरोबर आहे, आईचंच नाव घेते ना? का तुमच्याकडे मेहुणीचं घेते? नाही ना, आई ग असंच म्हणतो माणूस. ऐका, काटा शिरला. बरं जरा पुढं गेला, पुढं गेल्यास एक मोठा नाग आला, एकदमच साप आला, एकदमच रस्त्यात आला. काय म्हणतोय माणूस? आई ग असं म्हणत नाही, बाबो नाही तर बाप रे, बाप रे असं म्हणतोय. बरोबर. आणि जिथं काहीच चालत नाही, शेवटची वेळ आली, शेवटचं टोक आलं, त्यावेळेला आपल्या हृदयात जपलेल्या माणसाचंच स्मरण होतंय. मरताना माणूस बघा तुम्ही, मरताना त्या माणसाचं ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे त्याचीच आठवण त्याला होते. ज्या गोष्टीवर, ज्या वस्तूवर अति प्रेम आहे. प्रभू रामचंद्र म्हणाले, आता शेवटची घडी आहे गडे, शेवटचं टोक आहे. मला आठवला तो मारुती, तो वायुनंदन, तो पवनसुत मला आठवला. तो जर इथं असता तर आणि र म्हणल्याबरोबर तर उडी पडली धन प्रभो. प्रभू रामचंद्र म्हणालेत मग, हे दुःख अष्ट सिद्धिनो निधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. माझा मारुती आला. प्रभूचे डोळे भरून आले महाराज. मारुती
अरे कुठलाच विलाज चालत नाही, करावं काय? प्रभू तुमच्या पुढे मी काय सांगू? मारुती अरे हा मरत नाही, याच्या मरण्याचं गुपित काय? मारुतीराय बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत्थ मुख्यम. ब्रह्मदेवाची अख्खी बुद्धी ब्रह्मदेवानं वरदानात देऊन टाकली होती. हो, सगळी शक्ती देणारा इंद्र मारुतीरायाला, तेज देणारा सूर्य लहानपणीच बालपणीच. आणि मग महाराज प्रभू शांत रहा, काळजी करू नका. मारुतीरायानं विचार केला, मरत कसा नाही? काय आहे, एवढा दुष्ट आहे, एवढा राक्षस आहे, एवढा दुर्जन आहे. हो, प्रभूला सुद्धा यानं जेर केलंय, याचं काय गुपित आहे? मारुतीरायांच्या पटकन लक्षात आलं, अरे जगातले काही माणसं आपल्या बायकोच्या पातिव्रत्याच्या बळावर जगलेत. एखाद्याची बायको फार चांगली असली, त्या माणसानं तिच्या नवऱ्यानं काही केलं तर भागून जाते. म्हणले याला 100% बायकोचा. याची बायको कोण आहे? बायको आहे चंद्रसेना. म्हणली कुठं आहे चंद्रसेना? विचारच केला मारुतीरायानं. तिलाच विचारावं. खरं सांगू का, तुम्ही जगाला फसवू शकाल पण बायकोला फसवू शकत नाही. तुम्ही अख्ख्या जगाला फसवाल पण बायकोला जे गणित माहित असते तुमचं कुंडली, ते कुणालाच माहिती नसते. म्हणून माणूस कुठंही नाही गप बसला, भया कुणाजवळच नाही गप बसला तर बायको समोर आला की थंड होणारच 100%. तन तन करीत तन करीत आलं रानातून. दिवसभर भाकर नाही, मोबाईलवर इंस्टाग्राम बघत बसलीस, तुला काही वाटतंय का? दिवसभर सकाळपासून उपाशी आहे मी. ती बायको बाहेर आली म्हणली, थांबा जरा इंस्टाग्राम बंद करू द्या, व्हॉट्सअप उघडीते म्हणली. हा बोला आता. व्हिडिओ करून पाठविते म्हणली सगळे आता माहेरला. हा अगं रोज उपाशी मारावं लागतंय. बायकोनं आणून ठेवलं वरणाचं बघून, वरण आणि चपात्या आणून ठेवल्या. ते म्हणला वरण खाऊन खाऊन पित्त उसळलंय, म्हणला वरण खाऊन खाऊन मला मरण आलंय. बायको म्हणली मर मग. बायकोच्या पुढं देव सुद्धा नम्र घ्यावं लागलं, देवाला सुद्धा नम्र घ्यावं लागलं. तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. तिच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. नक्की याला बायकोचं पाठबळ आहे. गेला चंद्रसेनेकडं. हनुमंतराय गेले, हात जोडले, दर्शन घेतलं. म्हणाले माते आपलं दर्शन झालं आज. विचारला परिचय, तू कोण? काय म्हणावं त्यानं? ज्यानं लंका जाळल्या त्यानं काय म्हणायला पाहिजे गुरुजी? मी हनुमान म्हणायला पाहिजे का नाही? बोला. अख्खं रामायण जरी तुम्ही चाळून पाहिलं तर त्याच्यात प्रत्येक ठिकाणी एकच शब्द आहे, दासत्वानी एकच वाक्य आहे. 148 देशात रामकथा चालतात. माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून जो माझा प्राण आहे, राम माझा प्राण आहे. लक्ष द्या मायबाप, त्या अख्ख्या रामचरित मध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही हनुमंतरायांनी स्वतःच्या तोंडानं, स्वतःच्या मुखानं, काय मी हनुमान. नाही नाही, राम दूत मैं मात जानकी, मी रामाचा दूत आहे, सीता माझी आई आहे. एवढंच वाक्य आहे. आणि ज्यांना अहंकार घालविला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, देव नाही देवाचा देव झालाय. आता लक्षात येईल तुमच्या. हो, आणि तिथं गेला दादा,
ती म्हणाली रामाचा दूत, त्या श्रीरामाचा? यस, हो. अरे ती म्हणाली जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल रामावत नाही. 80 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ऋषीमुनींना ज्याचं दर्शन होत नाही, त्या रामाचा तू दूत आहेस, त्या रामाचा तू सेवक आहेस. वा, मला एकदा या पतिव्रतेला एकदा त्या रामचंद्राच्या दर्शनाची इच्छा आहे रे. मी नाव ऐकलंय फक्त, अजून भेटले नाही रे. त्याचं दर्शन करण्याची इच्छा आहे. मी करवितो की, मी सतत सोबत असतो, मी आणतो की दर्शनाला. ती म्हणली नक्की दर्शन मिळेल? हो नक्की मिळेल. काय करावं लागेल? काही नाही, रामाला आधी वाचवावं लागेल. काय म्हणला? राम वाचला तर पाहिजे ना तुझ्या घरी यायला. रामचंद्राला काय झालं? तुझा नवरा तुझ्या पातिव्रत्याच्या बळावर. रामचंद्रांचं काही खरं नाही. तुझा नवरा त्याला रामचंद्रांना मारल्याशिवाय राहणार नाही. युद्ध चालू आहे तुंबळ, त्याला आधी वाचव, नंतर मी तुझ्या घरी आणतो. असा शब्द दिलागडे. देवचन दिलं वचन चंद्रसेनेला. हनुमंतराय म्हणले सांग काय करावं लागेल. तिनं सांगितलं काही नाही, हे जे विवर आहे, विवराच्या बाहेर गेलास की हा बाजूचा जो पर्वत आहे, पर्वताच्या बाजूला एक खोल विवर आहे. त्या विवरामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि त्या कुंभातलं एक एक थेंब अमृत घेऊन जाणारे भुंगे तुला दिसतील. आणि ते भुंगे कुठे जातात माय माता? कुठे जातात तर जिथं माझ्या नवऱ्याच्या अंगातून रक्त निघालं, रक्ताचे थेंब पडले, रक्ताच्या प्रत्येक थेंबावर जाऊन अमृत होतात आणि तिथं माझ्या नवऱ्याचे अनंत रूप तयार होतात, हजारो अहिरावण तयार होतात. हे त्याचं गुपित आहे. मग मला काय करावं लागेल? तुला ते अमृत नेणारे भुंगे तिथून बाजूला काढावे लागतील आणि ते अमृताचा कुंभ झाकावा लागेल आणि भुंग्यांना तिथून हटवावं लागेल. हनुमंतराय म्हणले चुटकी का काम है? चुटकी का काम आहे. हनुमंतराय निघाले. निघाल्याबरोबर विवराजवळ गेले. गेल्याबरोबर त्या भुंग्यांना पाहिल्याबरोबर शेपटीला आदेश दिला. म्हणाले हे तुझं काम आहे. शेपटीनं झाडूनच काढले भुंगे, सगळे झाडूनच काढले. महाराज मोहळ झाडताव का नाही आपण, त्याच्यात झाडून काढले. उगं मेन असे 14 भुंगे होते. मेन 14 राहिले भुंगे. 14 प्रकारच्या जाती असतात भुंग्याच्या. आपल्याला 2-4 माहित आहेत. एक ते दोरा बांधून आम्ही उडवीत होतो लहानपणी, काड्याच्या पेटीत टाकून घरी नेत होतो, ते एक भुंगा आहे का नाही. दुसरा एक भुंगा असतो ते लाकडं कुरीत, ते एक भुंगा. तिसरा एक भुंगा असते बहिर दिशेला गेल्यास तिकडं दिसतंय, ते एक असतंय. म्हणजे असे काही भुंगे ते भुंगे हे आम्हाला पाठ असलेले भुंगे. मारुतीराय म्हणले हे मेन 14 भुंगे आहेत. मारुतीराय स्वतःनी हाताने त्या भुंग्याला दाबलं, जाग्यावर तुडवलं. महाराज ते शरण आले. त्राहिमाम आम्हाला जीवदान द्या, लेकरा बाळाचे बाप आहेत आम्ही, आम्हाला वाचून जगून. मारुतीराय म्हणले मग माझं काम करावं लागेल. सांगा काम, कोणतंही काम करतो. अमृत न्यायचं बंद, जाग्यावर तुमची मिटिंग इथंच करा आणि इथंच थांबा. मी सांगितल्याशिवाय पुन्हा अमृताकडे जाऊ नका. आणि माझं एक काम आहे दुसरं, तेवढं मी तुम्हाला उद्या सांगतो. मारुतीरायाने भुंगे बंद केले, रामचंद्राकडे गेले. रामचंद्राला म्हणाले आता काढा बाण आणि अग्निबाणान सोडून उडवा त्या दुष्टाला. दुष्ट मरणारा नव्हताच महाराज. बाण मारला, बेशुद्ध झाला, मूर्छित पडला. हनुमंतराय म्हणले आपलं काम झालं प्रभू, बसा खांद्यावर. निघाले, वर आले. प्रभूंनी सांगितलं आता इथं नको हनुमंता, आता नीट अयोध्येमध्ये घेऊन चल. पुढील कार्यक्रम करणे आहे, राज्याभिषेकाचा मंत्रीपदाचा सोहळा करणे आहे. हनुमंतराय म्हणले त्या कामाच्या अगोदर दुसरं काम आहे, ते केल्याशिवाय पुढे जाता. कुठलं काम? तुम्हाला जगवण्यासाठी वाचवण्यासाठी माझा शब्द गेलाय. चंद्रसेनेच्या महालात येऊन तुम्हाला फक्त पलंगावर बसावं लागेल. अरे हनुमंता, अरे मेलो तरीही हे रघुकुल रीती सदा चलिया प्राण जाई पर वचन न जाई. अरे वचन आहे, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. मी दुसऱ्याच्या पलंगावर बसू शकत नाही. प्रभू तुम्हाला माझ्यासाठी यावं लागेल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पलंगावर बसण्याच्या आधी पलंग मोडलेला असेल, तुम्ही तसंच तिथून निघायचं उभ्याच. नक्की नक्की. कसं? मारुतीराय म्हणले 5 मिनिट थांबा, आलोच. भुंग्यांना सांगितलं उठा 14ला 14 निघा चंद्रसेनेच्या घरात. तिचा 52 कशी चंदनाचा पलंग आहे, 52 या चंदनाचा पलंग आहे. तिनं सजवून ठेवलाय आणि आताच्या आता 1-1.5 तासाच्या आत 2 तासाच्या आत कोरायचा आहे. पुन्हा माणसं जीव घालायचे. ते म्हणले हरकत नाही.
भुंगे मोठमोठे मालक होते सगळे महाराज, मालक भुंगे होते सगळे, मेन बॉस होते. गेले पलंगाला लागले, काय 1-2 घंट्यामध्ये सगळे माचवे बुगणा करून टाकले आणि पुन्हा 2 तासांनी म्हणाले, प्रभू आता चला, फक्त पायाचा अंगठा लावायचा पलंगाच्या माचव्याला, बस पलंग कडकड 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 वाजेल, तुम्ही तिथूनच निघायचं. चंद्रसेना बघत राहील. प्रभू गेल्याबरोबर चंद्रसेनेनं पुढे उभारून, आज जसं बहिणी ओवाळतात ना तसं ओवाळलं. रामचंद्राने मनामध्ये मातृत्वाचा भाव निर्माण केला. ही आई आहे माझी, हा भाव निर्माण केला. हे रामायणच शिकवू शकतं. आणि भाव निर्माण झाल्यानंतर ती माता दिसायला लागली चंद्रसेना. त्या युगामध्ये, त्रेतायुगामध्ये रामचंद्राला म्हणाली बसा, आणि बसायला पलंग दिलेला. रामचंद्राने अशी पाठ केली, पलंगाच्या खालच्या माचव्याला त्यांनी फक्त बोट लावलं. बोट लावल्याबरोबर पलंग असा वाकला, कडकड 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 वाकला, वाजला. रामचंद्र एका सेकंदात तिथून निघाले. पाहिलं सुद्धा नाही, चंद्रसेनेच्या मुखाकडे पाहिलं सुद्धा नाही, निघाले. चंद्रसेनेनं बोट मोडून श्राप दिला. रामचंद्र म्हणाले, त्याला श्राप लागत नाही, तुला त्यानं वचन दिलंय, मी दिलं नव्हतं, त्याला श्राप लागत नाही, तुझी इच्छा पूर्ण करतो. अरे तुझ्यासाठी मी माझा नवरा मारायला तयार झाले, मी पतिव्रता असून तुझ्या दर्शनासाठी. बाई काही बोललीस तरीही या जन्मात नाही, पुढच्या जन्मात सतराजिताच्या घरी जन्माला ये, आणि मग तुझ्यासोबत मी शादी करूंगा. मैं काळजी करू नको, पण आता शक्य नाही, आता शक्य नाही. माझं वचन मी मोडू शकत नाही, माझ्या कुळाचं वचन मोडू शकत नाही, मी कुळाला कलंक लावू शकत नाही. बाई क्षमा कर मला, पलंग चांगला नाही तुझा, तो पलंग तयार करून घे. हनुमंतराय निघाले, प्रभूच्या मागे मागे निघाले. चंद्रसेनेला पुन्हा हात जोडले. आल्यानंतर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर सगळ्यांना मंत्रीपद दिले. मंत्रीपद दिले की एक जण मंत्रीपद घेऊन निघाला. सुग्रीव निघाला, अंगद निघाला, विभीषण निघाला. प्रत्येकाला ते राज्य वाटून दिलं रामचंद्राने. पण हनुमंतराय एका कोपऱ्यात बसलेले तसेच आहेत. आता फार गोड आहे. सीतामाई म्हणाल्या, ज्याने तुमचं आणि माझं मिलन कधी न होणारं मिलन केलंय, नाहीतर मी त्या रावणाच्या लंकेत मरण्याचा विचार करत होते त्या दिवशी गवताची काडी हातात धरून. तो आला नसता तर तुमची माझी भेट पुन्हा होणं शक्य नव्हतं. त्याचे एवढे उपकार आहेत, आणि तुम्ही बाकीच्यांचे उपकार आहेत म्हणून प्रत्येकाला मंत्रीपद वाटून टाकले. त्याला द्या ना. हो प्रभू, खरंच फार मोठे उपकार आहेत. सीतेला म्हणाले प्रभू म्हणाले, आबा अगं सीते, तुला असं वाटतंय का मला कळत नाही? मी विचार करतोय, सगळ्यांना देता येण्यासारखं माझ्याकडं काहीतरी होतं. सगळ्यांचे उपकार जेवढे होते तेवढं मी उतराई होण्याचा प्रयत्न केला. पण ज्याच्या उपकारातून काहीही देतोय, काहीही देऊ म्हणतोय, तरी सुद्धा ज्याचा उपकार माझ्याच्यानं फिटू शकत नाही. अगं एवढंच सोड, ही अयोध्या देऊ तरी उपकार फिटत नाही, हे सगळं भारताचं राज्य देऊ तरीही उपकार फिटत नाही. तेवढंच काय बोलते सीते, एक एकस्य उपकारस्य, एक एकस्य उपकारस्य प्राणान दास्यामी ते कपे. याच्या एका एका उपकारासाठी माझ्या शरीरातला एक एक प्राण काढून जरी मी दिला तरी माझे प्राण 5च आहेत. माझ्या शरीरात 5च प्राण आहेत. याचे उपकार अनगिनत आहेत, मोजू शकत नाही, सांगू शकत नाही, एवढे उपकार आहेत. याच्या उपकारासाठी मी विचार करतोय मी काय दिलं म्हणजे.
वाजवा की एकदा, आता पाऊस थांबलाय की. काय या बाबासाठी काय देऊ सीते, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काय आहे. हे माझे पंचप्राण ते सुद्धा कमी पडतील, काय देऊ. सीता म्हणली देऊन तर बघा. आणि सगळ्यात महत्वाचं या जगामध्ये काय आहे तर अजराजापासून या सूर्यवंशामध्ये जी राणी होते तिच्या गळ्यात या जगातल्या नवरत्नाचा हार घातलेला असतो. तो नवरत्नाचा हार काढून सीतामाईने रामचंद्रांच्या हातात दिला, घाला त्याच्या गळ्यात. याच्यापेक्षा या जगात दुसरं कुठलं भारीचं, दुसरं कुठलं महत्वाचं अन्य साधन नाही देण्यासारखं. हे देऊन बघा. सीते मी प्राण द्यायची भाषा करायलो, तू हे द्यायलीस. बरं बघायचे तुला, बघ. घेतला हार, मारुतीरायांच्या गळ्यात टाकला. मारुतीराय म्हणाले वा वा प्रभू, वा वा. लगेच प्रभू फिरतायत तोपर्यंतच मणी धरला तोंडामध्ये, काढ. दुसरा धरला, काढ. अरे 9ला 9 रत्न कडा 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 फोडले, त्याच्या उचलून बघायला लागलं पुन्हा. सीतामाय म्हणली माय रानात राहणार आहे, ह्याला काय किंमत आहे, ह्याला काय किंमत आहे रत्नाची. अरे पृथ्वीच्या मोलाचं एक एक रत्न आहे रे हनुमंता, कळत कसं नाही तुला. हनुमंतराय म्हणले मै क्या जानू मा, मला काय माहित माते. ते घेतले हातामध्ये फुटलेले, बघतोयस काय त्याच्याकडे, पुन्हा अजून फोडलायस, ते फोडलायस आणि बघतोयस काय. हनुमंतराय म्हणले इसमें कहीं मेरा राम है क्या मैं देख रहा हूं. ज्याच्यात राम नाही त्या वस्तूशी माझं काही काम नाही. जहां राम है वही मेरा आराम है, जहां राम है वही मेरा विश्राम है. माझ्या विश्रांतीचं स्थान फक्त ते आहे. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. सेटिंग चुकली आहे. विठाला विठाला मला बाकी काही नाही पाहिजे, फक्त मला माझा राम पाहिजे. रामचंद्र पुन्हा परतले, आले म्हणले हनुमंता तुला पाहिजे ते माग बरं एकदा. सीतेची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, पूर्ण कर बरं एकदा. तुझ्यावर माझे सुग्रीवापेक्षा 10 पटीनं जास्त उपकार आहेत, सुग्रीवापेक्षा. मग सुग्रीवाला काय दिलं प्रभू, त्याला पंतप्रधान पद दिलं. बरं मला 10 पट उपकार आहेत, तर मला मग त्याच्या दुप्पट तरी द्या ना. त्याला पद दिलं ना, दिलं. बरं मला मग द्या ना, काय द्या, मला 2-2 पद द्या. रामचंद्र म्हणले यस 2-2 पद नाही 10 पद देतो, 10 खात्याचे पद. याचा अर्थ विचारातच घेतला नाही रामचंद्रांनी. 2 पद दिले तुला. हनुमंतराय मटकन खाली बसले, पटकन खाली बसले आणि दोन्ही पद धरले पाऊल. प्रभू आता सोडणार नाही, बस मला माझे 2 पद मिळाले, मला माझे 2 पद, मला आता काही पाहिजे नाही जगातलं. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आता मनाला कुठं जायला परवानगी नाही तुमच्या चरणाजवळ. मला वाटते तुकोबार आहे किती गोड बोलले. आता कोठे धावे मन तुमचे चरण बक्षिते पाहिलंस.
आता दोन्ही पद तुझ्या वडिलांना सुद्धा मी एक अंगठा दिलता लग्नात धुवायला, ह्यानं दोन्ही पद धरले. आता कसं करावं, बाकी कसं होईल? मी म्हणलं होतं ना तुला, कुठलीही संपत्ती कुठलीही गोष्ट या जगातली याला देण्यासारखी नाही. त्याला मोह माझ्या फक्त चरणांचा आणि माझ्या नामाचा आहे. काय द्यावे व्हावे उतराई, मी उतराई होऊ शकत नाही. अरे देव सुद्धा ज्याच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही ते संत असतात.